मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबई गोवा महामार्गावर टोल भरावा लागणार. आठवडाभरात अधिसूचना जारी होणार. महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच टोल वसुली. नागपूर 12वी पेपरफुटी प्रकरणात आणखी एक गुन्हा. पेपरफुटीचं मुख्य केंद्र उमरेड असल्याचं उघड. शिकवणी संचालक डॉक्टर अतुल चौधरी पोलिसांच्या ताब्यात. वाशिम जिल्ह्यात 10वी-12वी परीक्षेत गैरप्रकार. 22 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं निलंबन. 51 शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल. दहावी पेपर चोरी प्रकरणात गटशिक्षणाधिकारी निलंबित. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी गावातला प्रकार. 2 विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी सुरू. विद्यार्थ्यांनी चक्क घरी बसून दिला पेपर. सांगली जिल्हा परिषदेचे 14 कर्मचारी निलंबित. दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केल्यानं कारवाई. 13 शिक्षक, 1 शिपाई कर्मचाऱ्याचा समावेश. दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे सवलती लाटल्या. सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन. इटकरे ग्रामस्थांकडनं शक्तीपीठ प्रतिकृतीचं दहन. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा 6वा दिवस. यात्रेत बच्चू कडूंकडून प्रश्नांची सोडवणूक. जनता दरबार घेत आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवले. युद्धामुळे नाशिकचे द्राक्ष उत्पादक अडचणीत. निर्यात 23,000 मेट्रिक टनानं घटली. शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान. रेल्वे कामातील ब्लास्टिंगमुळे घरांना तडे. धाराशिवच्या सांजा गावातील स्थानिकांची तक्रार. काम बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आंबेगावच्या धामणीत शेतकऱ्यांचं उपोषण. उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन देण्यास नकार. महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक. सिंचन योजनेसाठी लाखोंचा खर्च. शेतकरी हातभर. ठाण्यात शौचालयाच्या बाजूला खाद्यपदार्थांची विक्री. मनपाच्या शौचालयाजवळ खाद्यपदार्थ विक्री. महापालिकेनं जागा भाड्यानं दिल्याची माहिती. भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे आक्रमक. फेरीवाल्याला दिलं पोलिसांच्या ताब्यात. भंडाऱ्याच्या कोंढ्यात घराला आग. घर पूर्णपणे जळून खाक. 4 लाख रुपयांच्या नोटा, दागिनेही जळाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. सराईत गुन्हेगारानं मौजमजेसाठी दुचाकी चोरल्या. पुण्यात नाकाबंदी दरम्यान कारवाई. आरोपीनं तब्बल 20 दुचाकी चोरल्याचं समोर. महिला पुरुषांसाठी एकत्रित शौचालय. मीरा भाईंदरमध्ये शौचालयाचा अजब प्रकार. संयुक्त शौचालयामुळे संतापाची भावना. माजी नगरसेवक मदन सिंग यांच्या निधीतून शौचालय.